मंडपाचं आता काम सुरू आहे, कधीपासून सुरू आहे आणि येत्या कधीपर्यंत हे काम राहणार आहे सुरू, आणि आता कशा पद्धतीने नियोजन असतं? सुमारे 200 वर्षापासून मंदिराच्या सर्व धार्मिक कार्याचा अविभाज्य भाग असणारा गरुड मंडप हा क्षीण झाल्यामुळं आणि आपण बघताय खालच्या बाजूनं बराच भाग त्याचा खराब झाला होता. ते लक्षात आल्यावर आपण हा उतरण्याचा निर्णय घेतला आणि आता आज हे काम पूर्ण होत आहे आणि उद्यापासून स्वच्छता करून नवरात्राच्या 9 दिवसाकरता तात्पुरत्या स्वरूपात आपण गरुड मंडपाचीच प्रतिकृती म्हणून एक मंडप त्यावर उभा करणार आहे आणि त्यात 9 दिवसाचं नवरात्र अगदी सदरेवर देवीची पालखी पण त्याच पद्धतीने विराजमान होईल अशा पद्धतीने आपण सगळं नियोजन करतोय आणि नवरात्र झाल्यानंतर पुन्हा नव्याने गरुड मंडप उभारणीचं काम पूर्ण होईल. एका एक वर्षामध्ये हे काम पूर्ण चांगल्या पद्धतीने होईल असा आपला प्रयत्न राहील. शक्यतो आपण जानेवारी-फेब्रुवारी पर्यंत काम संपवून आपल्याला पुढचा वेळ चांगल्या ह्याच्यासाठी मिळावा यासाठी आपण प्रयत्न करतोय. कशा प्रकारे नेमकं गरुड मंडप उभारण्यात काय? ज्या पद्धतीनं 200 वर्षापूर्वी सागवानाच्या तोळ्यांच्या माध्यमातून आणि खांबाच्या माध्यमातून हा मजबूत मंडप उभा केला होता, त्याच पद्धतीनं त्यामध्ये कोणत्याही त्रुटी न ठेवता, म्हणजे सध्या आपल्याला असं निदर्शनास आलं होतं की आपल्या अभिषेक घालण्याच्या पाण्याचा त्याच्या खांबांमध्ये प्रादुर्भाव होऊन ते मधले खांब खराब झाल्यामुळे आपल्याला हे पुढचं सगळं काम नव्यानं करावं लागत आहे. तर ते होऊ नये परत आणि पुढच्या 200 वर्षात त्याला काय होऊ नये अशा पद्धतीचा मजबूत मंडप उभा करण्याचं आता सध्या काम सुरू आहे. संपूर्ण सागवान वापरलं जाणार आहे आणि संपूर्णपणे नव्यानं सगळंच लाकडी काम आपण यामध्ये वापरतोय. खरं म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिराची निर्मिती झाली ते 9व्या शतकापासून 12व्या शतकापर्यंत आणि गरुड मंडपाची रचना मात्र 1834 ते 1843 या कालखंडामध्ये, म्हणजे अगदी अलीकडच्या काळामध्ये झालेली आहे. मुळात गरुड मंडप हा त्या ठिकाणी असलेल्या एका गरुडाच्या शिल्पावरून त्याला ते नाव दिलं गेलं. दाजी पंडित नावाच्या एका करवीर संस्थांच्या कारभाऱ्यांनी हा गरुड मंडप उभारला. पण हा गरुड मंडप उभारून पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 1843 नंतर महालक्ष्मीच्या सर्व उत्सवाचा साक्षीदार असा हा गरुड मंडप. महालक्ष्मीची मूर्ती जेव्हा पालखीसाठी प्रदक्षिणेसाठी मंदिराच्या बाहेर पडते तेव्हा ती पुन्हा गाभाऱ्यात जाण्यापूर्वी या गरुड मंडपामधल्या सदरेवरती विराजमान केली जाते. गणपती उत्सव असो किंवा नवरात्र उत्सव असो, या गरुड मंडपामध्ये देवीचे सर्व पूजोपचार केले जातात. अशा तऱ्हेचा हा एक ऐतिहासिक महत्त्व असलेला गरुड मंडपाचा ठेवा, जसं मनकर्णिका कुंड हे प्राचीन मंदिराच्या इतकंच प्राचीन, पण गरुड मंडपाची निर्मिती मात्र 150 वर्षापूर्वीच्या काळात झाली आणि गेल्या संपूर्ण 150 वर्षाच्या महालक्ष्मी मंदिराच्या पूजेचा साक्षीदार असा हा गरुड मंडप अत्यंत महत्त्वाचा आहे.